नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 4 डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी दत्त जयंती ही सगळीकडे आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते. आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला. भगवान दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचे एकत्रित रूप आहे. आणि म्हणून या दिवशी जो व्यक्ती श्रद्धेने व्रत करून भगवान दत्तांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ 4 डिसेंबरला सकाळी 8:37 होणार आहेत आणि समाप्ती 5 डिसेंबरला पहाटे 4:43 होणार आहेत. आणि म्हणून उदय तिथीनुसार ही दत्त जयंती म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला गुरुवारी साजरी केली जाणार आहे. यंदा 2025मध्ये जी दत्त जयंती आलेली आहे तर त्या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो सुद्धा निर्माण झालेला आहे. कारण दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा दत्तांना समर्पित असणाराच दिवस आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारसुद्धा आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंतीसुद्धा आलेली आहेत. म्हणून अतिशय 3 दुर्मिळ योगायोग जे आहे तर ते निर्माण झालेले आहेत आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात, स्वामींच्या मठात, केंद्रात आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात, मठात दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसांचा सप्ताहसुद्धा होतो. इतकं महत्त्व या दत्त जयंतीला दिले जाते. भगवान दत्तात्रयांना गुरु मानले जाते. यांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते आणि म्हणून त्यांना गुरुदेवतेचा दर्जा दिला जातो. आणि याच गुरूंचं पाठबळ प्राप्त करून घेण्यासाठी दत्त जयंतीच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार दत्त जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत, हा उपाय कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे. उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. हे पान जर तुम्ही तुमच्या घरात आणले तर 100% तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचा आपल्याला दत्त कृपेने निश्चितच फळ प्राप्त होते. तर पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट, मेहनत ही करत असतो. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत ही करावेच लागते. परंतु या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी 100% प्रयत्न करत असतो, भरपूर कष्ट करतो, परंतु कधीकधी कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझं नशीबच खराब आहे.
परंतु जर विशेष तिथीवरती आपण आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपलं नशीब हे आपल्याला साथ देऊ लागते. जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपले प्रयत्न मेहनत ही अपूर्ण पडते आणि म्हणून आपल्याला दत्त जयंतीच्या योगावरती हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या देखील पूर्ण होतील. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील, तुमच्या प्रगतीमध्ये अडचणी येत असतील, तर हा उपाय केल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल. तसेच लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहून घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत, त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्यात एक झाड म्हणजे औदुंबराचं झाड, ज्याला उंबराचे झाड असेही म्हणतात. साक्षात दत्त निवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्त माऊलींनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू श्री विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळं येतील. या झाडाची जर आपण पूजा केली तर सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचं दर्शन केलं तर आपली उग्रता शांत होईल आणि या झाडाला प्रदक्षिणा केल्या तर अपत्य प्राप्ती होते. तसेच या झाडाच्या सेवेने इच्छित फलप्राप्ती होते. इतकं महत्त्व या उंबराच्या झाडाला दिले जाते आणि या झाडाची पूजा खास करून या दत्त जयंतीच्या दिवशी केली जाते, कारण साक्षात दत्तगुरू जागृत अवस्थेमध्ये या औदुंबर वृक्षामध्ये वास करतात आणि म्हणून आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहेत आणि या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. दत्तांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा 100% प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद टाकायची आहेत आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि सोबतच तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत, सोबत हळद, कुंकू, अक्षतासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते पिवळे करून घ्यायचे आहेत. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर ना सर्वप्रथम त्या झाडापाशी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. नंतर हे जल तुमच्या दोन्ही हाताने या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. जे पिवळे तांदूळ आपण करून घेतले होते, पिवळ्या अक्षदा, तर त्यासुद्धा तुम्हाला या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि या झाडाचं तुम्हाला एक पान जे आहे तर ते तोडून आणायचं आहे. आता तुम्हाला पान तोडताना या झाडाची माफी मागायची आहे. हे पान तुम्ही कशासाठी नेत आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडून घरी आणायचं आहे. जर झाडापाशीच एखादं गळून पडलेलं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता. आता हे पान तुम्हाला घरी आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे. यानंतर थोडंसं कुंकू जे आहे तर ते पाणी टाकून त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. एक काडी घ्यायची आहेत किंवा तुमच्या बोटानेच तुम्हाला त्या पानावरती अगदी 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहेत. जसे की नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी मिळण्यासाठी, पुत्रप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, शत्रू त्रास दूर होण्यासाठी, कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, जी काही तुमची शारीरिक, मानसिक जी काही इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे ती इच्छा
तुम्हाला त्या पानावरती लिहायच्या आहेत. एकच इच्छा एका पानावरती लिहायची आहेत. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहेत. यानंतर या पानाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती जी आहे तर ती ववाळून घ्यायची आहेत. आणि यानंतर हे जे पान आहेत, ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला दत्तगुरूंना, स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत. यानंतर एक वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आपण देवघरामध्ये ठेवले आहेत इच्छा लिहून, तर ते पान तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायचं आहे. आणि ज्या प्लेटमध्ये आपण हे पान ठेवलं होतं त्यातील 21 अखंड तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत. त्यावर थोडीशी तुम्हाला हळद टाकून पिवळे करायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला त्या लाल कपड्यावरती पानामध्ये ठेवायचे आहेत. यानंतर या दोन्ही वस्तू त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून त्याला गाठ मारायच्या आहेत. आणि ही पोटली घेऊन तुम्हाला ज्या वृक्षाचं, ज्या झाडाचं पान तुम्ही आणलं होतं त्याच झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडाच्या एखाद्या जाड फांदीला ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला बांधून द्यायची आहेत. तिथे बांधायला जागा नसेल तर मग मुळापाशी एक खड्डा करायचा आहे त्या झाडाच्या आणि तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही पुरून टाकायची आहेत. आणि पुन्हा एकदा आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. बघा, या दिवशी औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्ततत्व असतं आणि या झाडासंबंधित तुम्ही जे काही उपाय करताना ते खूप प्रभावी ठरतात. नक्की करा. तुम्हाला या उपायाचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.